पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नक्की ना चिंचुके, नंतर काय अडचण नाही याची? साहेब ही सगळी माहिती काढली आहे. नाही तर करायला जायचो एक आणि व्हायचं इकडे. साहेब तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय? चिंचुके यार, आपली पण सरकारी ऑफिसर होणार आहे माहिती आहे ना तुला? आई शपथ. पण साहेब आप्पी मॅडमच्या हाताखालची माणसं 1 रुपया इकडचं तिकडं होऊन देणार नाहीत. हाताखालच्या माणसांचं सोड, मला टेन्शन यायला लागले आता. कसलो साहेब? सारखं विचारत असती. त्या दिवशी विचारलं की बापूंच्या उपचाराला पैसे कुठून आणले. आई शपथच साहेब. मग हो मग काय फिरवा फिरवी केली काहीतरी काय? साहेब मी काय म्हणतोय, अहो काय येणार नाही असं एकदा होईल, 2दा होईल, 3दा होईल. मी म्हणतो नजर चुकीनं 4थ्यांदा पण होईल. पण कधी ना कधी कळेलच की हो साहेब. मग काय करायचं म्हणतोय तू? साहेब चिडणार नसेल तर एक बोलू का? मागच्या वेळेस पण मी तुम्हाला म्हणले साहेब कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. अरे चिंचुके, मला सांग, त्या दिवशी खिशात पैसा नसता तर बापूंचे उपचार झाले असते का? हा नसतं झालं पण हेच की मी फक्त माझ्यासाठी करतोय काय? या पाटील साहेब या. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. बसा साहेब. बस. काय घेणार? चहा, कॉफी, थंड, सरबत काय? कोल्ड्रिंकच आण. कोल्ड्रिंक कोल्डच असलं पाहिजे बरं का? बर. चिंचुके, साहेबांसाठी कोल्ड्रिंक आणा गार. आणतो साहेब. पाटील साहेब, तुमच्याकडे एक काम होतं जरा. बोला की. मुद्द्याच बोलतो, जरा वेळ कमी आहे माझ्याकडे. आमच्या हिने अप्लाय केले लायसन्ससाठी. बर. तुम्ही जरा लक्ष घाला, लायसन काढून ठेवा. ते टेस्ट ड्राईव्ह होईल तेव्हा होईल. लायसन काढून ठेवा आणि टेस्ट ड्राईव्ह झाली की देऊन टाका. ते कोल्ड्रिंक नाही आला अजून? येईल ना, काम होईल ना. असं कसं होणार का? एवढं सोपं आहे ते? आता पाटील साहेब तुमच्यासाठी काय अवघड आहे? असं असतं तर मग कशाला? करून टाका, होईल तुमच्या ह्याने. आता डिपार्टमेंटचीच माणसं नियम मोडायला सांगायला लागली म्हणजे कसं होणार? हा साहेब ठीक आहे, तुमचं कोल्ड ड्रिंक आणि हा गरम गरम फरसाना तुमच्यासाठी. पाटील साहेब, नियम मोडायला तुम्हाला एकट्याला कुठे सांगता येईल? नाव काय मिसेसचं? अपूर्णा सुरेश माने. ठीक आहे, त्यांना वेळ त्याला सांगा. सांगतो ना. आणि पाटील साहेब, ते नियम मोडल्याचं तिला सांगू नका फक्त. ओके ठीक आहे, येतो मी. साहेब मी काय म्हणलं तुम्हाला, काम होणार म्हणजे होणार. अरे आधी नाही कशाला म्हणते, तुम्हाला तेच कळत नाही. अहो सगळीच माणसं आपल्यासारखी साधी असतात होय. येऊ का सब इन्स्पेक्टर साहेब? सुजय ये की. चिंचुके, मस्तपैकी कडक चहा पिऊन या. साहेबांकडे माझं काम आहे. बोल सुजय. अर्ज्या, आता एक माणूस बाहेर गेला, त्याच्या हातात कसली पिशवी होती रे? पिशवी? मला काय माहित, आपण कशाला लोकांची पिशवी बघतोय? काय बोलतो? अरे अर्ज्या, मला वाटतं त्या पिशवीत पैसे होते, पैसे. चल त्याला पकडू जाऊ. अर्ज्या तुझं प्रमोशन. साहेब चला, उठा उठा, चला चला चला. ए सुजय यार, काय नाटके करतोय? काय झालंय? अर्ज्या, नाटक मी नाही, नाटक तू करतोय. अप्पीचं काय झालं? मी बोललो नाही अजून. मग कधी बोलणार आहे बाबा? आमच्याकडनं तर सगळं घेऊन गेला. सुजय, बापूंना बरं होऊन 2 दिवस झालेत फक्त. हा, तर होऊ दे की, कवर होऊ दे त्यांना. आहेत ना जिवंत? बोलतो म्हणलं ना, जा. अर्ज्या,
आप्पीचा मॅडमला फोन नाही गेला ना मग आता तिकीट जाईल बरं का. बोल तुम्ही. बोल नाही तर मला बोलावं लागेल. धमकी कोणाला देतो तू? तुला अय सुजय, आधीच कदमांना पैशावनी बोलून माझ्या डोक्यात गेलास तू. परत ती चुकी करू नकोस. परत डोक्यात जाऊ नको माझ्या. आता ह्या वेळेला मागचा पुढचा विचार करणार नाही. बर. अर्ज काय झालं? मागचा पुढचा विचार करणार नाही म्हटलं ना. आणि तू विचारात पडला की. ए सुच्या, अर्ज्या आप्पीचा आज फोन नाही गेला ना तर हे फोटो दिला जातील. मग खरंच तुमचा लाईन मजनू होईल. ताई जोरात चालू दे. गँग 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 चला. गँग 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 गँग. आव जाऊ दे की. जोरात चालू दे जरा. काय चाललंय? कशाला अडवाय तूच? अगं तिथे इथं फक्त मी आडवा आलोय. तुला माहितीये का गाय म्हस रेडकू उंदीर मांजर कुत्री सगळं आडवं येते आणि छकुली सारखी बारकी पोरं बी आडवी ती. मग काय करणार आहे? दादा तिची लायसन्सची टेस्ट तर होऊ द्या आधी. अहो मॅडम लायसन्सची टेस्ट होईल हो पण ह्याचं काय करायचं आता आपण? छकुले अगं बरोबरच आहे त्याच. बरोबर आहे ना? मग चला माग जावा परत. हा ओ ताई भैरवनाथचं मंदिर कुठं आहे? अहो ती कदमाची वस्ती कुठं आहे? भांग भांग. ओ ताई अहो ती पोलीस स्टेशन कुठं आहे गावचं? अहो पोलीस स्टेशन कुठं आहे? जाऊ दे. भांग, भांग, भांग. येऊ दे. भांग, चला. हो. दिव्या तुझं काय चाललंय? अगं दिदे आपल्याकडे लोक काय विचारतील ना याचा काय भरोसा नाही बघ. ए दादा तिला चालू दे की. अगं छकुले चालवून दे की. माझं काय म्हणणं नाही ग. आता समजा ही खरोखर चालवायला लागली आणि जाता जाता कुणीला प्रश्न केला झालं का जेवण मग काय सांगशील? मग लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडं. अंगाची. ए मी तर तासभर झालं सिग्नल म्हणून थांबल्या आणि तुमचं काय चाललंय? चला मागवा. परत परत परत. चुकली चुकली चुकली. माग 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 चुकली. माग माग चुकली चुकली. ए छकुले दिव्या चला गाडीत बसा. मी तुम्हाला राजेंद्र गावाला राऊंड मारून आणते. चला अगं तिची टेस्ट पूर्ण करायची का आपल्याला? ए छकुले अगं बसलीच कुठं आपल्याला टेस्ट पूर्ण करायची आहे की. आता आधी ही टेस्ट. बर तू माग बस. मी का माग बसू? तू बस की. ए मी का माग? मी मोठा आहे की तुझ्यापेक्षा. मोठा आहे म्हणून काय झालं? मी कलेक्टरची पी आहे. मीच पुढे बसणार. मग मी काय आता असं म्हणण्यास सुरू येऊ का? ए दिप्या खाली उतर. आगाऊपणा करू नको. इथं माझं लायसन निघण्या आधीच कॅन्सल होईल. बस क्या चल तिकडे आता. झाली का प्रॅक्टिस? शपथ. तू काय करतोय सीता? काय करतोय म्हणजे बायकोला सपोर्ट करायलोय. अजून काय? अजून एवढं काही नाही. हा, असं कसं? तू ओळखतोस का त्यांना? हा म्हणजे अशीच तोंड ओळख. अर्जुन मला जरा टेन्शन आले बर का. अजिबात टेन्शन घेऊ नको. 2 दिवसात लायसन घरी येईल. तुला काय माहिती? अगं म्हणजे तू आज गाडी मस्त चालवशील
आणि मला लायसन येईल. 2886 येऊ द्या लवकर. आपला नंबर चल सावकाशी. अरे वा, एवढ्या सगळ्या जणात तुम्ही एकट्याच महिला आहे? हो सर, पण म्हणून मला स्पेशल ट्रीटमेंट नकोय बरं का. नाही नाही. अप्पे ऑल द बेस्ट. मॅडम टाकलंय ना, तिथून गाडी चालवत जायची तुम्हाला. हा ठीक आहे. कधीपर्यंत देताय लायसन? त्यांना गाडी चालू देत तरी. येते की तिला बघितली की तुम्ही? उद्या लर्निंग लायसन देऊन टाकतो. आणि फायनल? पण देतो लवकरच. पुरका लवकर कुठे खेळत बसताय? अप्पे एक नंबर गाडी चालवली तू. मॅडम मस्त चालवता गाडी तुम्ही. तुम्हाला उद्या लर्निंग लायसन मिळून जाईल. हा तुम्ही बघितलं का? अहो म्हणजे तुम्ही बघायला पाहिजे ना. बघितलं ना नीट? हो अहो पण तुमचं तर ते पण बिन काय नाही पाटील साहेब. पण बिन काय नाही. कामाच्या ठिकाणी कामच झालं पाहिजे. आणि तुम्ही बघत होता ना तिच्याकडं, म्हणजे मी बघितलं तुम्ही तिला बघत असताना. हो 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 हो. मग माझं काय चुकलं? चुकलं. अहो म्हणजे काहीतरी चुकलं असेल ना, सांगा की. अहो तुम्ही बघितलं ना, मग सांगा की नीट. अगं आपे एवढं काय नसेल. आणि त्यांना काय आपल्याकडे बघणं एवढंच काम आहे का? बाकी अजून गाड्या आहेत ना. अर्जुन थांब, जरा चुकतंय तुझं. सर सॉरी बरं का. नाही तुम्हाला माझं बोलणं जरा उद्धट वाटत असेल, पण तुमचं आता माझ्याकडे लक्ष नव्हतं. तुम्ही बघितलंच नाही हो मला. आणि तुम्ही असं कोणालाही लायसन दिलं तर मग लोकांचे ऍक्सिडेंट होतात का नाही? नाही नाही, मी आता लक्ष देईन आणि तुम्हाला तुमचं लर्निंग लायसन मिळून जाईल. आणि आता मला बाकीच्या गाड्या आहेत, तुम्ही या. आणि तुम्हाला तुमची चूक माहिती आहे ना. हा, आणि माझं ना आता जरा अहो तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमचं लायसन येऊन जाईल लवकरच. तुम्ही या. हा चल 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 चल. आपे तू चल पुढं, मी गाडी घेऊन येतो. चालते. हा. ऐक की, मी आता काही चुकीचं बोलले का रे? नाही ग, असं नाही काय. अरे पण बघ की, स्पीड मध्ये होती गाडी आणि मी टर्न घेतला ना असा. मग तुला कळलं ना काय चुकलं ते? मग तशी प्रॅक्टिस कर ना आता. नाही, खरंच लई प्रॅक्टिस करायला लागल आता. आपे ऐक ना, एक काम होतं जरा माझं. काय? जाधव मॅडमचा फोन आला होता मला. काय रे, काय झालं? अगं त्यांना खरं तर तुला फोन करायचा होता, पण बाप्पू आजारी होते ना, त्यामुळे त्यांना वाटलं तू बिझी असशील म्हणून नाही केला त्यांनी. त्यांचं काय काम आहे माझ्याकडे? त्यांचं असं म्हणणं आहे की तू त्यांच्या पक्षाचा प्रचार करावा म्हणून. आणि उमेदवार कोण आहे? काय ग? अरे कंपनीचा मेसेज आहे. हा, ते उमेदवार कोण आहे ते काय त्यांनी ठरवलं नाही वाटतं अजून. म्हणजे मला काय बोललं नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपली उमेदवारी घेतली नाही, कमीत कमी प्रचार तरी करावा म्हणून. अरे पण आपण पक्षासाठी नाही, उमेदवारासाठी प्रचार करतो ना. आपे ऐक ना, मला असं वाटतं तू काय त्यांना नाही म्हणू नको यावेळी. तुझं नाही म्हणलीस ना तर सरकारचे त्यांचे संबंध बिघडतील ग. बरं आपण त्यावर बोलू की नंतर. आपण प्रॅक्टिस करू जरा. अगं नाही ना, वेळ नाही ना. काल रात्री त्यांचा फोन आला होता मला. त्या म्हणलं उद्या सकाळपर्यंत सांग. आता वाजले किती? अर्जुन तुला कळतंय का? अरे बघ की, आता लायसन काढायला आलो, राहणी चालवायची, बापूंकडे लक्ष द्यायचं, घरी लक्ष द्यावं लागेल. मला कसा वेळ मिळणार आहे? अरे आपण हे सगळं बोलून घेऊ ना त्यांच्याशी, तू नको टेन्शन घेऊ. ठीक आहे, बोल. लगेच करतो फोन मी मॅडम.
हॅलो. मॅडम हॅलो. हा मॅडम एक मिनिट. मॅडमचा फोन. मॅडम हॅलो. हा मॅडम बोला. नमस्कार अपर्णाजी, कशा आहात? मी मस्त आहे मॅडम, तुम्ही कशा आहात? अहो मी जरा ना ते लायसनच्या कामासाठी बाहेर आलते. हो कळालं आम्हाला. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बरं, तुमचा पेपर कसा गेला आणि तुमच्या वडिलांची तब्येत बरी आहे ना आता? पेपर चांगला गेला मॅडम, आणि बापूंची तब्येत पण ठीक आहे आता. मग तुमचं काय ठरलंय? मॅडम आता तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय म्हणल्यावर मी प्रचारासाठी तयार आहे बघा. अरे वा, मस्त. बरं, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, त्या फक्त डोक्यात ठेवा. हो मॅडम, मी हे सगळं लक्षात ठेवी. ओके. बोलल्या. हे घे. काय रे, काय होतं ते? अगं ते काय ते ऑनलाईन शॉपिंगचे काहीतरी मेसेज होते, डिलीट करून टाकले मी. बर. चल निघायचं. हा चला. वा गणियती वा, अशीच राहा माझ्या बाजूनी. मी गाडी घेतो बाय. ग बसा की नेत्रासवानी एका ठिकाणी. आता सरकार अहो टेन्शन आलंय त्यांना. आता टेन्शन कशाला? आपीनं फोन केला ना तिकडं. त्या मॅडमचा भरोसा नाही मला. आप्पीने हो म्हणले तरी मॅडम कुणाला बी तिकीट देतील. एवढी काही खोळी नाही ती. तिला चांगलं माहितीये की पैसे आपणच लावू शकतो. हो छोटे सरकार, अहो घ्या बसून. हे बंटे, तुला शेवटचं सांगतोय, मला छोटे सरकार म्हणायचं नाही. मग काय सरकारच म्हणू का? मॅडमचा फोन. हा मॅडम बोला. ओके मॅडम, ओके मॅडम, यंदा तुमची सीट लागणार म्हणजे लागणार. यो सुजय निवडून येणार म्हणजे येणार मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. हा मॅडम, लागलीच तयारी लागतो मी. हा मॅडम. मॅडम धन्यवाद. हा मॅडम. अरे वा. उद्या लोकशाहीचा विजय, निवडून द्या सुजय. सरकार, आता आपलं राज्य फक्त आसगाववर नाही, अख्ख्या मतदारसंघावर असणार. असलंच पाहिजेत. अरे तिकीट मिळवणं लय मोठी गोष्ट होती. हा ती तर झाली सरकार. आता लागलीच पुढच्या तयारीला लागलं पाहिजेत. हा सरकार, आजच कार्यकर्त्यांना सांगून गावातून एक रॅली काढू. नाही ती तर कराच, पण सगळ्यात महत्वाचं पण ती बोला ना सरकार. ऐक, आपल्या मतदारसंघात कंची कंची गावं येतात. कुठं कुठं प्रचार करावा लागेल, कुठं कुठं पैसे वाटावे लागतात, याचा सगळा नीट विचार करून ठेवा. आणि ती आप्पी, तिचा फक्त वापर करून घ्यायचा पाहिजे तस. फोटो पाठवले तुम्ही, पण काहीतरी घोळ झाला वाटतंय. कसले फोटो? अर्जाचे. अरे तो खुळा आहे का? त्याला नुसते फोटो दाखवले तर दुसऱ्याच दिवशी तिने मॅडमला फोन केलाय. ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अर्जा फोटोमुळे एका दिवसात काम करू शकतो, तर विचार कर त्याच्याकडून आपल्याला पुढे काय काय करून घेता येईल.